PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. वेडी भाग 4. लेखिका प्राची सुळे. संध्याने एकदा तरी डॉक्टर विशाल पारेखला भेटायचेही नक्की केले. त्याच्याकडे जाण्यात तिला कसला संकोच नव्हता, कारण तो तिचा खूप चांगला मित्र होता. दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकले होते. कथा पुढे सुरू. संध्याकाळी तयार होऊन ती आईसमोर उभी राहिली. काय गं, तयारी करून कुठे? आई, मैत्रिणीकडे जाते. नेहा साळुंकीकडे खूप दिवस झाले बोलावते. आज हे पण उशिरा येणार आहेत. रात्री जेवायला काही बनवायचे पण नाही आहे. सगळं आहे तेव्हा. अगं हो, किती खुलासा करत राहिलेस. जा ना, मी काही नाही म्हणणार आहे का. जा जा, बरं वाटेल तुला, फ्रेश होशील. आई हसून बोलली. निघते, लवकर येते. सतेजचा पापा घेऊन मोठं चॉकलेट आणण्याचं कबूल करून ती बाहेर पडली. रिक्षाला स्वस्तिक मेन्शन कमर्शियल प्लाझा असे सांगितले. अर्ध्या तासात स्वस्तिक मेन्शन कमर्शियल प्लाझाच्या मोठ्या आवारात रिक्षा थांबली. तिने रिक्षाचे पैसे चुकते केले आणि बिल्डिंगच्या एंट्रीला उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डला डॉक्टर विशाल पारेखचं क्लिनिक विचारले. मॅडम, आत रिसेप्शन आहे, तुम्हाला माहिती मिळेल. थँक्यू, ती म्हणाली व आत गेली. स्वस्तिक मेन्शन त्या भागातले नावाजलेले बिझनेस सेंटर होते. मोठमोठ्या कंपनीजचे ऑफिसेस होते. स्पा, एक क्लास सॅलोन, मोठे बुटिक्स आणि बरंच काही. आतला रिसेप्शनचा भाग खूप मोठा आणि सुंदर सजवलेला होता. आत आल्याबरोबर तिला गारव्याची जाणीव झाली. अंग शहारले. समोर असलेल्या प्रशस्त रिसेप्शन काउंटरकडे ती गेली. आय वॉन्ट टू सी डॉक्टर विशाल पारेख, ती म्हणाली. येस मॅम, 4th फ्लोअर, कॅबिन नंबर 405. रिसेप्शनिस्ट गोड हसून बोलली. थँक्स, तिने म्हटले व लिफ्टकडे गेली. 4था मजला आला. लिफ्टच्या बाहेर आली. दोन्हीकडे पाहिलं आणि उजवीकडे सर्वात कॉर्नरची केबिन नजरेस पडली. तिची पावली तिकडे वळली. बाहेर कीप युअर शूज हिअर असे काही लिहिले नव्हते, म्हणून ती सरळ आत गेली. एक म्हणजे ती रिसेप्शनिस्ट केबिन का म्हणाली हे तिला कोडं पडलं. एवढं मोठं क्लिनिक होतं ते. इथेही रिसेप्शनिस्ट होती. आलेल्या पेशंटना, त्यांच्या नातेवाईकांना बसायला मऊ गुबगुबीत फिकट आकाशी रंगाच्या खुर्च्या होत्या. कोपऱ्यात मोठ्या फुलांचे फ्लॉवर पॉट ठेवले होते. आर्टिफिशियल फुले होती, पण कोणीही हात लावल्याशिवाय सांगू शकत नव्हते इतकी खरी वाटत होती ती. थोडक्यात विशालचं छान चालू होते. तिने पाहिलं. संध्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. सध्या घड्याळचा काटा 5:45 दर्शवत होतं. चालत ती रिसेप्शनजवळ गेली. काउंटर मागची मुलगी कुठलंसं पुस्तक हातात घेऊन चाळत होती. एक्सक्यूज मी, ती बोलली. तिला बघता त्या मुलीच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव आले. मान वर करून तिने घड्याळात नजर टाकली. मॅम, अपॉइंटमेंट आहे का तुमची? मला नाव सांगा प्लीज. रोजच्या घोळवलेल्या शब्दात ती बोलली. नो, नाही, मी डायरेक्ट आली आहे. ओह, देन सॉरी, तुम्ही भेटू नाही शकत डॉक्टरांना. अपॉइंटमेंटशिवाय डॉक्टर भेटतच नाही. ती संध्याला कटवायलाच बघत होती. पण तुम्ही डॉक्टरना प्लीज सांगता का की संध्या देसाई आले आहे. बेलेकर सरनेम तिने टाळलं, कारण विशाल तिला आधीच्या नावानेच ओळखत होता. नो सॉरी मॅम, मी असं नाही करू शकत. डॉक्टर फक्त 3 पेशंटच बघतात. 7 वाजेपर्यंत टाईम असतो क्लिनिकचा. हवं तर तुम्हाला उद्याची वेळ देते, ती समोरचं रजिस्टर उघडत बोलली. तुम्ही जस्ट सांगून तरी बघा ते. पण संध्याला पुढे काही बोलावं लागलं नाही. आतल्या केबिनचं दार उघडण्याचा आवाज आला आणि दोघींनी त्या दिशेने पाहिलं. ती मुलगी तर उठून उभी राहिली. आतून एक जेमतेम 20-21 वर्षांचा मुलगा बाहेर आला. त्याचा चेहरा ओढलेला वाटत होता. चेहऱ्यावर खूप ताण आहे हे स्पष्ट कळत होते. त्याच्या मागून एक जोडपं बाहेर आलं. ते त्याचे आई वडील असावेत. त्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखाच होता. आणि शेवटी अजून एक माणूस बाहेर आला, 40च्या आतला. अंगावर क्रीम कलरचा शर्ट, त्याला शोभेशी कॉटन पॅन्ट, केस व्यवस्थित बसवलेले, निमगोरा रंग, उंची 5'9'10" आणि चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता व आत्मविश्वास. त्या चेहऱ्याला संध्या कशी विसरू शकत होती. तो तिच्या कॉलेजचा क्लोज फ्रेंड होता, विशाल पारेख. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्या वयस्कर जोडप्याने त्याचे आभार मानले. पाठी वळून तो मुलगाही थँक्स म्हणाला व तिघे निघाले. आणि विशालने रिसेप्शनकडे नजर फिरवली. एक तरुण स्त्री उभी होती. तो तिथे गेला. सर, या मॅमची अपॉइंटमेंट नाही आहे. मी त्यांना उद्याची देत होते, ती पटकन बोलली. पण विशालचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तो त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होता. हळूहळू तिच्या चेहऱ्यावर ओळखीचे भाव आले आणि आनंदही. इफ आय एम नॉट मिस्टेकन, यू संध्या देसाई. संध्याने वाक्य पूर्ण केले. क्षणात दोघे ओळखीचे हसले. आय डोंट बिलीव्ह दिस. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. त्याला खरं वाटत नव्हते संध्या अशी अचानक त्याच्या समोर येईल. त्याने त्या मुलीकडे पाहिलं. ती घाबरली. जर या मॅडमने सरांना सांगितले तर ओरडा खावा लागेल, पण तसे काही झाले नाही. लीना, आजच्या अपॉइंटमेंट्स डन, त्यांनी विचारले. येस सर. ओके, यू कॅन गो. शी इज माय ओल्ड फ्रेंड. मी क्लिनिक बंद करेन. त्याने तिला मोकळं केलं.
थँक्यू सर म्हणत तिने रजिस्टर मिटले. पेन आणि बाकीचं सामान ड्रॉअरमध्ये ठेवले. पर्स उचलली व काउंटरच्या बाहेर आली. आता संध्याने तिला नीट पाहिलं. जांभळ्या रंगाचं शर्ट दिसत होते आणि ब्लॅक रंगाची ट्राउझर तिने घातली होती. पायात काळ्या रंगाचे टॉक टॉक वाजणारे शूज. संध्याला हसू आले. ती आत गेली आणि विशाल तिच्याकडे वळला. संध्या, खरंच तू देसाईच आहे ना? त्याने परत विचारले. हा काय प्रश्न झाला रे? अगं, माझ्याकडे माहिती आहे. मानसिक संतुलन बिघडलेली लोक येतात तुझ्याकडे, ती म्हणाली. तुला कोणासाठी अपॉइंटमेंट हवे आहे का? देतो ना. मी स्वतःसाठी आले. संध्या अशी बोलली आणि विशाल तिच्या तोंडाकडे बघत राहिला. असं काय पाहतोयस? खरंच सांगते, ती किंचित हसून बोलली. मग तू एकटीच? तुझ्याबरोबर कोणी नाही आले? त्याचं आश्चर्य लपले नाही. मध्येच त्याचं लक्ष तिच्या गळ्याकडे गेलं. गळ्यात नाजूक विणीचं छोटं मंगळसूत्र डोकावत होते. नाही, कोणी नाही आले. मिस्टरसुद्धा नाही. आता तू असेच प्रश्न विचारत राहणार आहेस का? ओ ओ कम, आपण आत बसून बोलू, त्याने आतल्या केबिनकडे हात करत म्हटले. आत चालण्यापूर्वी त्याने रिसेप्शनवरच्या टेलिफोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला. चल, तो बोलला. दोघे आत आले. संध्याने केबिन पाहिली. खूप मोठी केबिन होती ती. मुख्य म्हणजे त्याचं टेबल खूप मोठे होते. बाजूला पेशंट तपासायला बेड होता. पाठीमागे संपूर्ण पारदर्शक काच होती, त्यामुळे बाहेरचं सारं स्वच्छ दिसत होते. एकीकडे नातेवाईकांना बसायला सोफा सेट होता आणि बरंच काही होते. तिने नोटीस केले, आत केबिनमध्ये मंद सुरावटीचे संगीत वाजत होते. ती हे सारं बघण्यात गुंग होती तर समोरच्या डॉक्टरच्या चेअरवर बसून तिच्याकडे एकटक बघत विशाल तिचा चेहरा वाचण्यात दंग होता आणि दोघांची नजरानजर झाली. संध्याने पटकन नजर दुसरीकडे केली. विशालने त्याच्या टेबलावरचा फोन रिसिव्हर उचलला व बिल्डिंगच्या कॅफेटेरियामध्ये 2 हॉट कॉफी सांगितल्या. संध्याने पटकन त्याच्याकडे चमकून पाहिलं. हा अजूनही आपली आपोआप विसरला नाही आहे, तिच्या मनात येऊन गेले. तुला माहिती आहे अजून मला काय आवडते ती कुतूहलाने बोलली. हो मग, एकेकाळची माझी बेस्ट फ्रेंड होतीस तू, तोही तितक्याच ठेचात बोलला. आताही आहे, विसरू नकोस, ती हसली. तुला माहिती आहे हेच की मी छान हसते? नाही, हसल्यावर तू छान दिसतेस, तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. संध्याला पटकन काय बोलावे सुचले नाही. ती खाली मान घालून बसली. संध्या, कमिंग टू द पॉईंट, माझ्याकडे तू आलीस म्हणजे मला जस्ट भेटायला तर नसेलच, कारण इतक्या गॅपनंतर भेटायला येणं अशक्य. माझं प्रोफेशन बघता माझ्याकडे येणारी माणसं खास असतात. तुला स्पष्टच विचारतोय, जे काय असेल ते मोकळेपणाने बोल, काहीही न विसरता. अजून एक, जे सांगशील ते एका डॉक्टरला सांगते असं समज. विसरून जा की मी तुझा फ्रेंड आहे. विशालने अलगद तिच्या मनाला हात घातला. केबिनच्या दारावर नॉक झाले तसं विशाल उठला. दारात कॅन्टीनचा मुलगा 2 हॉट चॉकलेटचे मग घेऊन उभा होता. विशालने ट्रे घेतला. बिल्स अकाउंटमध्ये लिहून ठेवायला सांगितले. त्यांचा महिन्याचा हिशोब होता. मुलगा निघून गेला. विशालने एक मग तिच्यासमोर ठेवला. घे, गरम प्यायला तुला आवडतं, आय नो, तो म्हणाला. पुन्हा तिच्या डोळ्यात कुतूहल दाटले आणि लगेचच उदासी आली. तिने मोठा सिप घेतला. तिला खूपच बरे वाटले. विशाल, थँक्स, मला इतकं आपलेपणाने वागवल्याबद्दल. माझ्या बाबतीत काय होते हे मलाही समजत नाही आहे. काय खरे काय खोटे याची गल्लत होते. जे दिसते ते खरे आहे की पाठीमागे अदृश्य आहे ते खरं आहे कळतच नाही आहे. खूप विचार केला आणि डोळ्यासमोर तू आलास. आधी वाटले मी वेडी झाले का? कशाला जायचे? उगा स्वतःला का समजा? पण मनाला समजावू शकत होते. मेंदूत उठणाऱ्या असंख्य प्रश्नाला कशी उत्तर मिळणार? शेवटी निर्धार करून आलेच तुझ्याकडे. तू यातून काहीतरी मार्ग काढशील ना? संध्या बोलत असताना विशालने जराही तिच्यावरची नजर इकडे तिकडे केली नाही. त्याचं निरीक्षण चालू होते. खरं म्हणजे ज्यावेळी ती रिसेप्शन काउंटरजवळ उभी होती तेव्हापासूनच तो तिचं बारकाईने निरीक्षण करत होता. त्याच्या ट्रीटमेंटचा तो एक भागच होता. संध्या आल्यापासून ज्या संयमाने वागते बोलते ते फक्त एक सामान्य माणसाची लक्षणं आहेत. तिला कुठं थांबायचं, बोलायचे, हसायचे किंवा किंचित लाजायचे हे बरोबर कळत होते. आताही तिने तिचा प्रॉब्लेम सांगितलाच नव्हता. तिची व्यथा मांडली होती. यावरून त्याने प्राथमिक एकच निष्कर्ष काढला की संध्या एकदम नॉर्मल आहे. तिच्या वागण्या बोलण्यात कुठलीही अनैसर्गिक वागणूक नव्हती की डोळ्यात झाक नव्हती. उलट तिचे डोळे विलक्षण बोलके होते. हां, ती कुठल्या तरी मानसिक टेन्शनमध्ये होती हे दिसत होते आणि तेच त्याला जाणून घ्यायचे होते. संध्याने हॉट चॉकलेटचा मग संपवला आणि विशालकडे पाहिले. अरे पी ना, थंड झाला बघ. आता काय मजा येणार, लवकर संपव, ती त्याला बोलली. अरे हो, येस, असं म्हणून 2-3 घोटात त्यांनी हॉट चॉकलेट संपवलं. बरोबर बोललीस तू, थंडच झाला होता. संध्या, सांग मला आता, का उद्या येतेस परत? आता उशीर झाला असेल तर? विशाल बोलला. नाही, मी सांगते तुला आत्ताच, घाईत ती बोलली.
संध्याने 15-1 दिवसापासून सुदीपचं वागणं कसं बदलल्यासारखं वाटतंय हे सांगितले. त्याच्याकडे मिळालेल्या गोष्टींचे स्पष्टीकरण कसे दिले हे सांगितले. तसेच 1च महिन्या अगोदर तिचे अतिशय फिट असणारे वडील हार्ट अटॅकने वारले हेही सांगितले. काय? काका इज नो मोर? ओह, आय एम व्हेरी सॉरी. माझ्यासाठी शॉक आहे हा, तो बोलला. तोपर्यंत संध्याचे डोळे पाणावले होते. तिने त्याच्याकडे एकदा पाहिलं व पुन्हा खाली मान घातली. संध्या, शांत हो. जे झालं ते खूप वाईट झाले, पण यातून सावरायला हवे ना. मेनली आईला आधार द्यायला हवा. ती बिचारी एकटी पडली असेल. हो, आईला माझ्या घरी आणले. सचेतला बघून जरा तरी तिचं मन रमतं. व्हेरी गुड, विशाल बोलला. बरं, मला एकच सांग, तुझ्याशी बोलताना सुदीप कसा बोलतो? एकच गोष्ट किंवा एकच वाक्य सारखं बोलतो का? म्हणजे त्या वाक्याने तू वेगळा विचार करायला लागतेस? विशालने हा प्रश्न सावकाश विचारला. खूप महत्त्वाचा प्रश्न होता हा. घाई करू नकोस. नीट विचार कर, विशाल परत बोलला. संध्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता, म्हणजे ती आठवण्याचा प्रयत्न करत होती. विशाल? हां, बोल संध्या. म्हणजे असं कन्फर्म सांगता येणार नाही, पण असा प्रसंग कधी झाला असता ते नेहमी माझी समजूत काढतात. कधी थोडे नाराजही झाले असतील. हां, आणि ते बोलतात, संध्या आपण डॉक्टरकडे जाऊ, मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ, तुला ताण आलाय, भास होत आहेत असं म्हणतात. आणि विशालने टाळी वाजवली. त्याला हेच अपेक्षित होते. ही ह्युमन सायकोलॉजी होती. आभास, एक इम्प्रेशन तयार करायचे, जसे की पीडित व्यक्तीला एका गोष्टीची सतत भीती घालायची किंवा तिच्या मनावर एकच बिंबवायचे की ती अशी मानसिक रोगी आहे किंवा होत आहे. सायकॅट्रिस्ट वगैरे नाव घेऊन तिचे विचार कमकुवत करायचे. वाह, वेल मूव्ह सुदीप, त्याच्या मनात आले. अरे काय झाले, तू का टाळी वाजवलीस? आणि मला काही औषधं देतोस का, म्हणजे हे विचार तरी थांबतील? संध्या उदास होत बोलली. नो, नॉट ॲट ऑल. त्याची काहीही गरज नाही आहे. यू आर ॲब्सोल्युटली फाईन, नथिंग टू वरी. विशाल हसून बोलला. तुला कसं माहीत? पण कारण मी डॉक्टर आहे आणि कोण पेशंट कोण सामान्य हे मला परफेक्ट समजतं. कळलं? संध्या काही बोलली नाही. मग मी निघू, तिने विचारले. चल, दोघे एकत्रच निघू. मी ही क्लिनिक बंद करतोय आणि तुला असं वाटलंच तर कुठलीही लिमलेटची गोळी खा किंवा कुठलीही गोड गोळी खा. अगदी कॅडबरी खाल्लेस तरी चालेल. आणखीही मी तुला विचारेन, जाणून घेईन, पण ते आता नाही. तुला वाटलं तर कधीही ये. यू आर ऑलवेज वेलकम. विशाल तिच्याकडे बघत बोलला. थँक्स विशाल, तुझ्याशी बोलल्यावर किती हलकं वाटलंय. खूप बरं वाटलं. तुझी फी सांग आधी. संध्या पर्स उघडत बोलली. घेईन, पण आता नाही. आणि मी मागेन तेव्हाच द्यायचे. तुझं काम झाले की मला मस्त डिनरला घेऊन चल. मंजूर? विशालने विचारले. येस, डन. तू म्हणशील त्या हॉटेलमध्ये, संध्या हसत बोलली. क्लिनिक बंद करून त्याने चावी रिसेप्शनला ठेवली. दोघे बाहेर आले. संध्याला तो सोडतो बोलला, पण संध्या ऐकली नाही व रिक्षा करून त्याला बाय बोलून निघून गेली. ती गेल्यावर संध्याची केस कशी सोडवायची याचा आराखडा त्याच्या मनात आकार घेत होता. त्याच्या दृष्टीने केस सोपी होती. सुदीप संध्याला वेडी ठरवू पाहत होता. क्रमश कथेचे हक्क रेखेकडे सुरक्षित. कथा खूपच घाईत चालली असं मला वाटलं, परंतु वेळ कमी होता, त्यासाठी क्षमस्व लोभ असावा. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. नेक्स्ट कथेला असं होणार नाही. खूपच छानपणे बोलेन. तोपर्यंत धन्यवाद.